नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 13, 14 आणि 15 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह असून काही ठिकाणी गारपीटची शक्यता देखील बघायला मिळू शकते। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता ही तमिळनाडूचा दक्षिण परिसर, बहुतांश ठिकाणी केरळ किनारपट्टीचा परिसर आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील राहील। तर भारताच्या पूर्व भागाकडे हैदराबाद, विजयवाडा, रामगुंडम इथे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामाल मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कांतामाल, धनबाद, कोलकाता अंशतः ढगाळ स्थिती राहून हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसे कोरबा, रायपूर आणि आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा, तुमसर, तिळा, सांगसरी मध्यम हलका पाऊस राहील। उत्तर भागात गोबरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासेवणी इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया, कोरेगाव, आमगाव, साखरटोळा, लांजी इथे हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। देवरी, चिंचोला, डोंगरगडलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात साकोलीला जास्त राहील, बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। लग्नी, संग्रणी, कोलेगाव, अडेल, गतंगाव, पावनी, भिवापूर इथे हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। पावनी, भिवापूर तसेच खैरगाव, उमरेडलाही उत्तरेकडे जोर कमी राहील, हलका मध्यम राहील। दक्षिणेकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्धी, चिखली, मौदा इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, घोटी, खरबसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। नागपूर, कामठी, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावरनेर, बडेगाव, विचवा, सवसर हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। हिंगणा, पाचगाव, धामणा इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच कोडाली, काटोल, धोतीवाडा, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा, अरवी, वडण, लाडगड इथे जोरदार स्वरूपात राहील। बुरीकोकाटे, जामनी, वर्धा, तुळजापूर, बोटीबुरी, वर्धा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। देवळी, कोल्हापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, दुर्ग, पिंपरी, हिंगणघाट, वडनेर, वाडकीपिणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर, ब्रह्मपुरी, चारगाबिके इकडे जोरदार स्वरूपात राहील। मोरली, कोटवाडा, वरोरा, भद्रावती, भाटाडी, वनिकायर, मुगस रोड, चंद्रपूर जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे जोर कमी राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। बदलापूर आणि राजुरा, कजवारी इकडे हलका मध्यम, उत्तरेकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सोनापूर, शिरपूर, खेडगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे जोर कमी राहील। आष्टी, मुळचेरा हलका पाऊस राहील। चामरशिकोट, मुलसावली, गडचुली, वलनी, सिंधवाई, आरमोरी, देसिंग, नाटेचौक, तुलमाल, किमटी, मैदान या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। कुरके, डबालीटोला, कोलेगाव, बोंडगाव, मार्कसा, आमगर चौकी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। मालवेरा, मुरमगाव आणि धनोरा हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। कापसी, पंकजूनलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। तसेच गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली आणि मुळचेरा, आष्टी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज असणार आहे। तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त स्वरूपात राहील। जसे पांढरकवडा, परवा, पेंढारी, गोमत्री, धनोरा, निमगोडाबाद
इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। करंजी, मोडा, घाटंजी, जामोडा आणि राळेगाव, दुर्ग, पिंपरी कलाम मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रिजवई, अनेद्या आणि साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कॅप, माऊर आणि महागाव, इनापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दारवा, लाडखेड, यवतमाळ, जामोडा, कलाम, नेर तसेच बाबुळगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील, जसे फलेगाव, पुलगाव, बाबुळगाव आणि नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडनेरा, अमरावती, नांदगाव, मसारी मध्यम स्वरूपात राहील। तळेगाव, आष्टी, दुर्गवाडा, काटी, मोर्शी, वरुड, नरखेड इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी असून अंजनगाव, सुची, अस्सीगाव, दर्यापूरला हलका स्वरूपात राहील। मुत्तेजापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। चांदूर बाजार, ब्राह्मणतडी, मोर्शी, अचलपूर, चिखलदरा, हरिसाल, धारणी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट, हिरवाखेडला हलका मध्यम राहील। आमवारा, आलेवाडी, पलसी, मांजरखेड, अंदुणा, पातुळा मध्यम पावसाचा अंदाज आहे। खामगाव, शेवगाव, बाळापूर, अकोला, बोरगाव, मुंजो, आळंदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी असून बाबरगाव, दिघी, नांदोणा, दासराखेड, मुक्ताईनगर हलक्या पावसाचा अंदाज आहे। बोहड, पिंपरीगौली, मोठाला हलका पाऊस राहील। क्रीडा, बुलढाणा, केलवड, अहमदपूर, कुदनापूर, चिखली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटबोरी, डोंगाव, मेहकर, बेबी, लोणार तसेच रिसोड, रिताट आणि जैतपूर, साप्तगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील, जसे वाशिम, रिताड, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळपीर, कडचनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर राहील। हिंगोली जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढलेला असून हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मौर, औंधला जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच नांदेड वगळता या जिल्ह्याकडे दक्षिण पूर्व भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे, जसे उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी, आडगाव, हिमायतनगर, तमसा, शिवानी, जेवली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भोकर आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील। पेटुंबरी, मुखेड, नांदेड वाघाला, बसमत, पूर्णा हलका मध्यम पाऊस राहील। गंगाखेड, पालम, लोहा, बुजुक आणि कवठा, नरशिलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोंडलवाडी, धर्माबादला हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गंगाखेड, पालमला हलका राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर, सेलू, परतूर, आष्टीलाई हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा देगलूर, रुद्रला हलका राहील। उदगीर, मोरकी, हनेगाव, जकाल, अरुंदा, हलसी, भालकी, बीदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळकोट, उणवजूक, लातूर रोड, अहमदपूरला हलका मध्यम राहील। तसेच बरडापूर, बोकडा, मुरुड, घाटेगाव, लातूर, औसा, खिंतोड, पेठ तसेच खोंड, कामेगाव, बेंबली हलक्या सरींचा अंदाज राहील। भाटंजी, किलरणी, औरत, शाहजनी, घोटाला या भागात हलक्या सरींचा अंदाज असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, अहमदपूर, राणी, सावगाव इथे मध्यम स्वरूपात राहील। धारूरखेडले हलका मध्यम राहील। येलमच्या औसाला, पाटोदा हलका पाऊस राहील। बीड, वडवणी, तळेगाव, शेचल, सोनपेठ आणि करकमलाई हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे आणि बीड जिल्ह्यातील गेवराई, उमापूर, बारीक, गवारी, भालमटाकली, हंसापूर इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी हलका मध्यम राहील। जालना जिल्ह्याकडे आष्टी, मंगरूळ, रामशेगाव, तानवाडी, पानवाडी, परतूर, गोलापांगरी, अंबड हलका पाऊस राहील। उत्तरेकडे जोर वाढलेला असून जालना, बदनापूरला मध्यम स्वरूपात राहील। देऊळगाव, राजा, हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे। भोकरदन, सिल्लोड, अण्णो, अजंठा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये काचूड, पाचूड, पैठण, दागेपल, भालमटाकली, उमापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, लिंबेजळगाव, बिडकीनला हलका राहील। सनामसे, पिंपरी तसेच फुलंब्री, विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। कन्नड, हतनूर, सायगवन, चाळीसगाव, विशोर गारपीटची शक्यता बघायला मिळू शकते। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव, पचरा, पाहूर, जामनेर, भोवडले हलका पाऊस राहील। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, चोपडा, आव्हाड, हिरापुरा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। आणि धुळे जिल्ह्याकडे अंबळनेर, परोळा, धरणगाव, एरंडल, जाल्लोड, जहापुरे, घोडी, साली, सत्रेसेन, सुले, सांगवी, भालवाडी हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ चित्रण, पावसाचा जोर फारसा नाही, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। रघुपात, देवगाव, कन्नड, हतनूरला हलका पाऊस राहील। आणि
नाशिक जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, वसई विरार, रायगड या भागातील अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर पुणे, अहमदनगर या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज नाही। मात्र पावसाची शक्यता जामखेड, काडा, आष्टी आणि पात्रोड, खडा, बोम, धाराशिवचा परिसर, तारखेड या भागात हलका मध्यम पाऊस राहील। कळंब आणि चौसाला, यलम, बीड तसेच अंबळनेर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। तसे अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण पूर्व भागात राहील आणि मोल, कुरुळ, विल्हाटी, सोलापूर, मोष्टी, वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरवंग, पाणेगावशी हलका पाऊस राहील। अक्कलकोट, औंढा, होंडाला, कलबुर्गी आणि दुधनी, उज्जैन, घोटाला या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो। तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड अंशतः ढगाळ स्थिती राहील। तर बेळगाव, बाची, कानापूर, गोकाक, अलकांगिलाई हलका मध्यम पाऊस राहील आणि सांगली जिल्ह्यात दक्षिण पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। जसे दागलपूर, बिलरजत, जळगाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, विजयपूर या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।